नमस्कार, मी रेहान शेख. मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे. तसंच मी वक्फचा ऍक्टिव्हिस्ट सुद्धा आहे. मी आज तुमच्या समोर याचं कारण असं आहे की एक वक्फची भूखंड जागा आहे जे आमदार रवींद्र धंगेकर यांनी त्यांच्या पत्नी यांनी आपल्या स्वतः नावावर करून घेतलेली आहे. ही जागा सदरवाडा सर्वे नंबर सेक्टर नंबर 966/1 इथं आहे. त्यासाठी आपण हे प्रेस कॉन्फरन्स आयोजित केलेलं आहे. पुढची माहिती घेऊ. नमस्कार, मी MIM कॅन्डिडेट अनिश सोडके. हे सोशल वर्कर ऍक्टिव्हिटीज ऑफ वक्फ बोर्ड काम करत असतात. हे 1 महिन्यापासून माझ्याकडे येतात आणि यांना हे सगळे पेपर गोळा करताना लई त्रास झाला. कारण एक साधारण माणूस आहे, हा गरीब माणूस आहे, पण यांना वक्फ बोर्डाच्या जागेच्या बद्दल लई ते आहे. म्हणून यांनी माझ्याकडे आला. मग मी थोडी मदत केली त्याला पेपर काढायला. अधिकाऱ्यांचे जे माझे संबंध आहे त्यामुळं वक्फ जागा असलेले भूखंड रवींद्र धंगेकर यांनी आपल्या पत्नीचे नावे करून घेतली आहे. घर क्रमांक 966/1 ही जागा त्यांनी वाढीव FSI मिळावा यासाठी शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्याशी संगमत करून पत्नीचे नावे बोजा नोंद करून घेतली. लक्ष्मी रोडवर थेट ऍक्सेस मिळावा यासाठी प्रशासनावर दबाव आणला. सदरवाडा गणेशपेठ चौक. धंगेकर आमदार झाल्यावर म्हणजे 18 मार्च 2023 या दिवशी या जागेवर बोजा नोंद करण्यात आली. वक्फ बोर्डाची मालमत्ता हडप केल्याचं प्रकरण नुकताच माझ्या समोर आला. ही जागा 1935 साली डॉक्टर मोहम्मद करीम खान आणि त्यांचे पत्नी बेबी राबिया खान यांनी वक्फला सामाजिक कार्यासाठी दान केले होते. पण वक्फची जागा अशी आहे का एकदा कोणी दान केली तर तो पण परत घेऊ शकतो नाही, असा नियम आहे त्याचा. वक्फ बोर्डाची जागा ही एकदा वक्फनामा झाल्यानंतर कोणत्याही प्रकारची विकता येत नाही आणि विकत घेता येत नाही असे कायदा सांगतो. धंगेकर यांनी आमदार झाल्यानंतर काहीच दिवसात बेकायदेशीर पद्धतीने प्रशासनावर दबाव आणून ही जागा आपल्या पत्नीच्या नावावर करून घेतली. धंगेकर यांच्या निवडणूक शपथपत्रिकात ही वादग्रस्त जागा त्यांच्या पत्नीचे नावे दाखवण्यात आलेली आहे. वक्फची जागा ही कोणाची मालकीची असू शकत नाही, ती अल्लाची जागा आहे असते. धंगेकर यांनी ही जागा हडप करून अल्लाच्या जागेवर दरोडा टाकला आहे. त्यामुळे हा वक्फ बोर्डाचा इस्लामचा आणि मुस्लिमांचा अपमान आहे. जे निवडणूक आल्यावर आमच्याकडे मते मागायला येतात तेच आमच्या पाठीत खंजीर खुपसतात हे यातून उघड झाले आहे. मी आणि माझा पक्ष